निफ्टी 24,500 पार, सेन्सेक्स 750 पॉईंटवर. स्टॉक रॉकेटसारखे उडत आहेत. पण थांबा, हाच मार्केट काही दिवसात क्रॅश होऊ शकतो का? कारण बॅकग्राऊंडमध्ये एक सायलेंट स्टॉर्म तयार होत आहे. ग्लोबल वॉर, टेन्शन, ऑइल प्राइजेस आणि इकॉनॉमी स्लोडाऊन. तर नमस्कार मित्रांनो, ताजा तडकामध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज आपण कंप्लीट पिक्चर डिकोड करणार आहोत. तर आजचा ट्रेडिंग सेशन खूप स्ट्रॉंग होता. निफ्टी 50ने 24,500चा सायकोलॉजिकल लेवल क्रॉस केला. सेन्सेक्सने जवळपास 750 पॉईंटची रॅली दाखवली. ही रॅली रँडम नाही, यामागे क्लिअर कारण आहे. बँकिंग सेक्टरमध्ये स्ट्रॉंग बाईंग दिसली. HDFC बँक, ICICI बँक सारखे हेवीवेट वर गेले. तसेच FMCG स्टॉकमध्ये पण डिमांड वाढली. नेस्ले इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर टॉप गेनर बनले. आता स्टोरीचा डेंजरस पार्टकडे वळूया. म्हणजेच US आणि इराणमध्ये सीजफायर चालू आहेत, पण आता सिच्युएशन बिघडत चालली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ओपनली सांगितलं की इराण सीजफायर व्हायलेट करत आहे. सीजफायर एक्सपायरी अगदी जवळ आहे. टॉक अजूनही अनक्लिअर आहेत. याचा अर्थ की जर टॉक फेल झाले तर कॉन्फ्लिक्ट पुन्हा सुरू होऊ शकतो आणि मार्केटला सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची आहे तर अनसर्टनिटी. याचा अर्थ की ह्या वॉरचा डायरेक्ट इम्पॅक्ट ऑइल प्राईसवर पडेल. तर मिडल ईस्ट रिजनल ऑइल सप्लायसाठी क्रिटिकल आहे. जर वॉर झाला तर टेन्शन वाढेल आणि क्रूड ऑइल अचानक स्पाइक होऊ शकतो. पण आजचा क्रूड प्राईस पाहिला तर जवळपास 94च्या आसपास आहे. म्हणजे क्रूड प्राईस खाली आहे. आता इथे एंट्री होते मूडीजची. तर मूडीज रेटिंगने इंडियाचा फायनान्शियल 27 ग्रोथ फोरकास्ट कमी केला आहे. 6.8% वरून थेट 6% इतका केला आहे. तर यामागचा रिझन काय आहे तर हायर एनर्जी कॉस्ट प्लस ग्लोबल अनसर्टनिटी. याचा इम्पॅक्ट कन्झम्पशन कमी होऊ शकतो, डिमांड स्लो होऊ शकतो, तसे बिझनेस ग्रोथ थोडा मंदावू शकतो. म्हणजे इकॉनॉमी अजून स्ट्रॉंग आहे पण स्पीड कमी होऊ शकतो. आता पुढे आपण कंपनीच्या अपडेट्सकडे पाहूया. आता इंडिव्हिज्युअल स्टॉक आणि कंपनीज काय सांगते तर ते पाहूया. तर एअरटेलला 86 कोटीचा क्लाउड सर्व्हिस ऑर्डर मिळाला आहे. यामुळे कंपनीचा नॉन रेल्वे बिझनेस एक्सपांड होत आहे. आता अदानी पॉवरकडे वळूया. तर अदानी पॉवरने न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये एंट्री घेतली आहे. फ्युचर एनर्जी डिमांड लक्षात घेता लॉंग टर्म विजन मूव्ह आहे. आता आपण बोलूया अमराजा बॅटरीबद्दल. तर अमराजा बॅटरी लिथियम आयन बॅटरी सेगमेंटमध्ये ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करत आहे. टेलिकॉम आणि डाटा सेंटरसाठी डिमांड वाढते आणि फ्युचर ग्रोथ ड्राईव्ह होत आहे. आता आपण पुढे Q4 रिझल्टकडे बोलूया. तर प्रसिस्टंट सिस्टमचे Q4 फायनान्शियल 26चा रिझल्ट मजबूत आला आहे. तसेच IT सेक्टरमध्ये कंपनी पुन्हा फोकसमध्ये आले आहे. तसेच त्याचा नेट प्रॉफिट 529 कोटी आणि रेव्हेन्यू 4,056 कोटी. तसेच कंपनीने डिव्हिडंड ₹18 प्रति शेअर जाहीर केला आहे. आता पुढचा Q4 रिझल्ट म्हणजे नेस्ले इंडिया. तर नेस्ले इंडियाचा Q4 सर्व्हिस रिझल्ट खूप स्ट्रॉंग आला असून त्याचा नेट प्रॉफिट 1,114 कोटी म्हणजे इयर ऑन इयर 26% वाढ दिसत आहे आणि रेव्हेन्यू 6,748 कोटी म्हणजे इयर ऑन इयर 23% वाढ झाली आहे. हे गेल्या काही वर्षातील स्ट्रॉंगेस्ट क्वार्टरली परफॉर्मन्सपैकी एक मानलं जात आहे. तसे कंपनीने ₹5 प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला असून तो 10 जुलै 2026 रोजी मिळणार आहे. आता शेवटची बातमी म्हणजे BSEने हाऊसिंग फायनान्स इंडेक्स लॉन्च केला आहे. त्याचा फायदा काय तर हाऊसिंग सेक्टर आता इंडिपेंडेंटली ट्रॅक करता येईल. ETF आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगसाठी न्यू अपॉर्च्युनिटी तयार झाली आहे. इंडियामध्ये हाऊसिंग डिमांड लॉंग टर्म स्ट्रॉंग आहे. हा सेक्टर फ्युचर ग्रोथ थीम बनू शकतो. आता फायनल कन्क्लुजन म्हणजे काय तर मार्केट लिटरली दोन अपोजिट फोर्समध्ये अडकलेला आहे. तर मित्रांनो, मार्केट कधी स्ट्रेट लाईनमध्ये जात नाही. तो नेहमी कन्फ्युजन करत असतो आणि स्मार्ट मनी त्यातून प्रॉफिट काढतो. तुम्ही काय कराल? फोमोमध्ये एंट्री घ्याल की डाटा समजून स्मार्ट डिसिजन घ्याल? कारण मार्केटमध्ये तर मित्रांनो, हा होता आजचा मार्केट डाटा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला. धन्यवाद.